हे बघा, त्रिशूळ, तलवार, काय हे आता सुदर्शन चक्र बनवलेलं. काय झालं? रोज हेच पीस देतात. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही जातोय पुण्यात आर्ट रिगार्डिंग माझं संपलेलं सामान घेण्यासाठी ABC चौकामध्ये. चला तर मग जाऊया. जे कलर्स वगैरे घेऊन आलो, ज्याची शॉपिंग केली, ऑलमोस्ट सगळेच कलर होते. थोडेफार कलर जे संपले होते जे मी घेतले, आणि मला कॅनव्हास बोर्ड्स वगैरे घ्यायचे होते ते घेतले. ॲक्च्युली मी वरच्या ह्या कप्प्याला ना लॉक लावून ठेवते, कारण तिथे माझे मेन सगळे कॅनव्हासचे बुक्स आणि सगळं माझं प्रोफेशनलवालं सामान आहे. सो मितांशने माझं आधी खूप सारे कलर्स वगैरे डिस्ट्रॉय केले. सो आय डोंट वॉन्ट दॅट टू हॅपन अगेन. सो मी जरा आता काळजी घेते त्या गोष्टीची. माझा व्हिडिओ अपलोड करताना काहीतरी इश्यू झाला होता. सो माझा पूर्ण व्हॉईस म्यूट झाला आहे. सो मी इथे व्हॉईस ओव्हर देते. ॲक्च्युली मी असं म्हणत होती की म्हणजे मुलांना वेगवेगळ्या खेळण्या खेळायला आवडतात, तर माझ्या बाळाला सुदर्शन चक्र हवं होतं. त्याला असल्याच खेळण्या आवडतात, तलवार, सुदर्शन चक्र, त्याच्यानंतर गदा आणि ते बाकीचं सगळं मिळतं. पण सुदर्शन चक्र मला कुठंच भेटत नव्हतं. सो मी DIY ट्राय करणार आहे आज. हे जे मी कलर आणले होते ना, ते ऑनलाईन घेतले होते ॲमेझॉनवरून. सो त्याचं बॉक्स मला असंही लागणार नव्हतं, तर मी त्याच्यावरती सर्कल काढून आणि ते कट करून घेतलं. इथे आता तुझ्या बुटाचं अंतर घेऊ का? घेऊ. माझं अंतर एवढं आहे. एवढं थोडा इथपर्यंत काढतो. ओके ओके, फिरव. आवडलं तुला? फेकू का? काढतोय रे तू. काय नाही, तो दिला म्हणून बघतोय. आता सगळं नको ना काढू बाळा, प्लीज. मम्मा हे काढून दे ना. काय काढून देऊ ना? डाल. दाल पण आहे का तुझ्याकडे? हे बाबा, सगळं आहे त्याच्याकडे. मुलांकडे कार असतात, बाकीचे खेळणे असतात. आमच्या शंभूकडे असले खेळणे आहेत सगळे. त्याला असलंच खेळणे आवडतात. मम्मा
म्हणलंय. टाकून देऊ. बाण पडला बाबा. हा आणि हे पण आहे ना तिकडे, ते बघा तिकडे गदा सगळं आहे. हे बघा त्रिशूळ, तलवार, काय हे आता सुदर्शन चक्र बनवलेलं, हे ढाल आहे, इकडे हा बाण आहे आणि गदा सगळं आहे त्याच्याकडे. मग तेच खेळत असतो. हे काय केले या मितांशने. असे उद्योग तुमच्या घरात पण तुमचे मुलं करतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. असं सगळं बॉक्स सगळं पसारा गेलाय तिकडे. मी एवढा कचरा काढलाय आता. असला घाण करतो मग तो. त्याला असले उद्योग करायला फार आवडतं. बाबा, तू माझ्यासाठी नाव नाव. काय करते ग मग? त्यांना भूक लागली होती म्हणून टाकतोय. ओके पण तू येतच नाही. येतील, तू टाकून देते बरोबर खाऊन जात. संध्याकाळपर्यंत का? जर नाही खाल्लं तर बघ. खातील. फिशचा मसाला बनवायचा आहे ना त्याच्यासाठी. चल शंभू, आता तुझी एक्झाम आहे ना बेटा, मला तू हे म्हणून दाखव ना. रिव्हर्स काउंटिंग करून दाखव हा मला 50 पासून 0 पर्यंत. ओके बेटू? हा 50 पासून 0 पर्यंत. 49, 48, 47, 46, 45, 44, 43, 42, 41, 40, 39, 38, 37, 36, 35, 34, 33, 32. ओके ठीक आहे म्हणजे येतं तुला. आता मला सांग पिल्लू की 51 इज बिगर नंबर और 49? 51 और 49? 51. व्हेरी गुड. ते बाबा आता मला स्टोरी म्हणून दाखव. ओके हा. My story name is Duckly Duckly. Once there was a mummy duck who lived on a farm. She had many eggs, and soon little ducklings came out. One duckling was big and looked different from the others. The other duck laughed at him, did not play with him. They called him ugly. The ducklings were very sad. One day he went away from the farm and lived alone. After some time, he went to a pond. Now, beautiful white bird. Into the water, he saw himself. He was not ugly at all. He was beautiful swan. Ducklings were very happy. Moral of the story: everyone is special. You're so special for me. चला आता आपला मसाला झाला का नेडी. अजून शिजतोय. शिजू देऊ. उतर आता. चल इथे काय असतं तुझं मम्माजवळ? नुसती मम्मा पाहिजे त्याला. उतर. उडी मार पटकन उडी मार. मग तिथे बसून काय करशील आता? चल मग मला पोएम पण म्हणून दाखव. चल कोणती पोएम आहे? कोणती पोएम आहे? एकच आहे का? कोणती आहे मग? एका जागेवर उभा राहा ना बाळा. एक काहीतरी सुटलं. क्वीन वॉज इन पार्लर. Eating bread and honey. The maid was in the garden. Then down came a blackbird. Pack up her nose. Nice, very good, Chana.
फिश करी. तर आता आणि मी काही खात नाही म्हणून मला बनवली आहे मी कढी. कशाला तिथे चढतो तू? काय काढत होता तिथून? स्क्रू ड्रायव्हर कशासाठी? ते रिपोर्ट कंट्रोलच्या कारमध्ये हे टाकायला, शेल टाकायला. हा घे. चल उठलं उठलं गो मोठ. काय झालं? रोज हेच फिश दे. अरे फिश गरम पडतात बाबा, उन्हाळ्याचे गरम पडतात. तुला आवडलं का? कसे लागतंय? हा गरम आहे. कसं लागतंय? खेळा ना. एक, दोन, अडीच. शंभू काय करतोय रे तू? हे डोंगर होता तुझा. बरं होऊ दे, परत होऊन जाईल बघ. डोंगर होऊन जाईल बघ त्याचा परत. गाणं काय रे पिलू? झालं तर हो. आणि काय करत होता त्याचं तिथे? डोंगर बनवत होता असं. मजा आली का तुला? हात लावला का तू त्याला पिठाला? खरं सांग. हो चल वॉश कर. अरे एक्सरसाइज. समर स्टार्ट झालंय सो आता कोणीच चहा पित नाही. म्हणजे पीत असतील जे एकदम ट्रू चाय लवर आहे ते वाले, ते सोडले तर कोणीच पित नाही. सो मी इथे बनवते लस्सी आणि थंडगार लस्सी प्यायची इच्छा झाली होती. खूप ऊन आहे बाहेर म्हणून मग एक फॅमिली पॅक आणलेलं व्हॅनिला फ्लेवरचं अमूलचं, आणि दही फॅमिली, त्याच्यातलं अर्धं आईस्क्रीम, शुगर आणि थोडेसे कॅशू टाकले होते आणि ते सगळं ब्लेंड करून घेतलं ब्लेंडर जारमध्ये टाकून. आणि त्याच्यानंतर मग ते ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि त्याला वरून आईस्क्रीम वगैरे टाकलं आणि ड्रायफ्रूट्स टाकले त्याच्यामध्ये आणि थंडगार लस्सी तयार झाली प्यायला. इट वॉज व्हेरी यमी. काय चालू आहे पण हे नक्की? उद्या सुट्टीचं हे काय आनंद आहे का तुला? मग काय करशील उद्या? मग काय युद्ध चालू आहे का तुमचं? चलो बाय करा, बाय करा. बाय फ्रेंड्स. इकडे बघून कर ना बाळाने. बाय फ्रेंड्स.